शॉपकीपर, व्यापारी, मॅनेजर सारे काही रोबोट दाखवत होता. वादविवाद स्पर्धेत फक्त संगणकाने भाग घेतला. रोबो निवेदकाने आमच्यासमोर बातम्या मांडल्या. रोबोटिक डॉक्टरनं एका ट्यूमरचा अचूक वेध घेतला. आणि तुम्हाला फोनवर बोलायचा कंटाळा आलाय का हो? तर आता गुगल असिस्टंट तेही करणार. तुळशी पुढे दिवा लावायला यापुढे कदाचित आई नावाचं यंत्र असेल. हळूच मिठी मारता येणार नाही बरं तिला, कारण तिच्या भोवती AI नावाचं कुंपण असणार. हे सर्व चित्र पाहिल्यावर माझ्या मनात एक प्रश्न उद्भवतो की कृत्रिम बुद्धिमत्तेचे कल्पविश्व हे खरंच काही मानवाचं जगणं सुसह्य करणार की काय? आणि ह्या कल्पनांचा आढावा घेण्यासाठी मी आज या ठिकाणी उभी आहे. नमस्कार, मी कुमारी फुले ज्ञानेश्वरी पोपट, इयत्ता 9वी श्री मुक्तदेव विद्यालय नारोडी या विद्यालयाची विद्यार्थिनी आज तुमच्यासमोर विषय मांडत आहे भारतातील डिजिटल क्रांती आणि भविष्य. कालचं जग वेगळं होतं, आजचं जग वेगळं आहे. कालचं जग वेगळं होतं, आजचं जग वेगळं आहे. भूक तीच आहे, अन्न मात्र बदललेलं आहे. वारा तोच आहे, दिशा मात्र बदललेली आहे. तहान जुनीच आहे, पाणी मात्र बदललेलं आहे. बुद्धी तीच आहे, अनुभूती मात्र आव्हानात्मक झालेली आहे. बदलत्या काळाप्रमाणे मानवाचं बदललं हा मानवाचा स्वभावच असा. परंतु या बदललेल्या काळाच्या प्रगतीची परिमिती नेमकी कशामध्ये आहे? त्या बदलाचे संभाव्य धोके नेमके कोणते आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे निर्मिती ही निर्मात्यावरच मात करणार नाही ना, अशा काही मूलभूत प्रश्नांकडे चिकित्सक वृत्तीने पाहणं हे विषयाच्या अनुषंगाने औत्सुक्याचं ठरतं. आणि जर थोडासा ऐतिहासिक आढावा घेतला तर आपल्या लक्षात येतं की मानवानं लावलेल्या चाकाच्या शोधापासून तर 17व्या शतकाच्या औद्योगिकरणापर्यंत, 18व्या शतकात डावलिंगनं मांडलेल्या उत्क्रांतिवादाचे सिद्धांतापासून तर 1990च्या जागतिकीकरणापर्यंत, चॅट बॉक्स अलेक्सापासून तर अगदी सौदी अरेबियाचं नागरिकत्व मिळवणाऱ्या यंत्रमानव सोफियापर्यंत हा सगळाच मानवाचा बुद्धीचा प्रवास पाहिला तर एक दुर्दैवानं म्हणावं लागतं की मानवी बुद्धीसोबत मानवी श्रमाची सुद्धा परिभाषा बदलली गेली आणि त्याची दारकता आज मानवास वर्तमानातही अस्वस्थ करू लागली आहे. आणि हीच माझी या विषयामागची भूमिका असणार आहे. मुळातच संयोजकांनी मांडलेल्या विषयाचा जेव्हा मी परिपूर्ण विचार करते तेव्हा मानवी बुद्धी, तांत्रिक बदल आणि त्याची परिमिती या तिन्ही गोष्टींचा जो काही आकृतिबंध तयार होतो तो मला संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेल्या 13व्या शतकातील पसय दालनातील जोगे पांजीला तोते लागो या संकल्पनेची आहुती करून देतो. मुळातच आव्हाने मानवास काही नवीन आहे, तर ती आव्हाने मानवास कारक असतील की नाही असा गंभीर मुद्दा या विषयातून निर्माण होतो. मित्रांनो, हा विषय मांडत असताना मला या विषयाची सकारात्मक बाजू, या विषयाची नकारात्मक बाजू, या विषयाचे फायदे व या विषयाच्या खोट्या कडेने बोलणार आहे. मित्रांनो, डिजिटल क्रांतीचे तुम्हाला सर्वांना माहीत असणारे लाडके व जवळचे उदाहरण म्हणजे मोबाईल. मोबाईल हा शब्द कानावर पडतात आपल्या डोळ्यासमोर कित्येक चित्रे उभी राहतात. कित्येक फेककावर असणारा फेसबुक, अफवा पसरवणारं व्हॉट्सअप, जिथे मायबापांची न ऐकणाऱ्यांना जिथे बाहेरच्यांचे ट्विट ऐकावे लागते ते म्हणजे ट्विटर, आणि ज्याच्याशिवाय आपल्या आयुष्याचा मार्ग हा पंचर ट्यूब झाल्यासारखा वाटतो ते म्हणजे YouTube ही सोशल मीडियाची काही माध्यमे आहेत. अनेक तंत्रज्ञानांचं असं मत आहे की मोबाईलमुळे कित्येक युवकांचं आयुष्य घडलं, तर अनेक बुद्धिजीवांचं असं देखील मत आहे की युवकांचा मार्ग भटकवण्यास मोबाईल हाच जबाबदार आहे. फक्त पाहतो आम्ही सारे 21व्या शतकाची, फक्त पाहतो आम्ही सारे 21व्या शतकाची विज्ञान आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण विकसित भारताची, विज्ञान आणि तंत्रज्ञानाने परिपूर्ण विकसित भारताची. भारताच्या डिजिटल क्रांतीमध्ये कौटुंबिक सहजीवनता वरील आकुंचन होत असताना मानकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणाचे वारे जगभर वाहू लागले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे शेअरिंग शक्य आहे, परंतु केअरिंगचं काय असा गंभीर मुद्दा या विषयातून निर्माण होतो. को-लिव्हिंग, को-वर्किंग आणि को-क्रिएटिंग या संकल्पना नष्ट होतील का? मित्रांनो, पूर्वीचा टीनेजर आता स्क्रीनेजर होऊन बसला आहे आणि एआयच्या युगात डिसाइड अँड डेफिनाइड अँड ब्लॉक आर्मोनियामुळे कदाचित तो टीनेजरही होऊ शकतो. अमेरिकेच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या संशोधनानुसार येत्या 2 दशकात एकूण रोजगारापैकी 47% रोजगार हा कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित
शेवटी प्रगतीचा ध्यास घेतलेल्या महत्वाकांक्षी माणसाला एवढंच आव्हान करू इच्छिते की सुरू जगाचा ध्यास तुझला आस सुंदर सत्य शिवाची. सुरू जगाचा ध्यास तुझला आस सुंदर सत्य शिवाची. बुद्धिमत्ता ही झाली कृत्रिम दुनिया आज या यंत्र मानवाची. बुद्धिमत्ता ही झाली कृत्रिम दुनिया आज या यंत्र मानवाची. संवेदना अनिती मूल्ये तरी गड्या आबाद राहू दे. संवेदना अनिती मूल्ये तरी गड्या आबाद राहू दे. आभास या जगामध्ये माणुसकी तेवढी नाबाद राहू दे. आभास या जगामध्ये माणुसकी